नमस्कार, मी राजेंद्र तिडके, झुंजार नेता लाईव्ह चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस। वैजापूर येथील सभेत स्थानिक प्रश्नांची दखल, नामांकातून वैजापूरला पाणी सोडणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही। पंकजाला खासदार करणार ना, नाहीतर साताऱ्यात निवडून आणतो, पंकजा मुंडेंसाठी उदयनराजे भाऊक, राजीनाम्याची ही तयारी। मोदी जालन्याला सर्व क्षेत्रात टॉपवर आणतील, स्टीलचा जगभर डंका। गृहमंत्री अमित शहा, राज ठाकरेंना दिल्लीत बोलावून फाईल दाखवली म्हणून मजबुरीने महायुतीचा प्रचार करावा लागतोय, वडेट्टीवार। देशाच्या पंतप्रधानांची लाजिरवाणी भाषा, शरद पवारांचा मोदींवर हल्लाबोल, म्हणाले त्यांच्या टीकेने आम्हाला भोकं पडणार नाहीत। 5 वर्षांपूर्वी चूक झाली, नाटककार बिनकामाचा निघाला, वेळ पडली तर ते नथुराम गोडसेंची भूमिका करतील। भर पावसात अजितदादांची कोल्हेंवर टीका। संभाजीनगरमध्ये महायुती महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यात झटापट, दोन्ही गट समोरासमोर, पोलिसांचा वेळीच हस्तक्षेप। नोटांनी भरलेला छोटा हाती उलटला, 7 कोटींची रक्कम पडली रस्त्यावर, आंध्र प्रदेशातील घटना। आणि चंद्रकांत खैरे, सिम कार्ड नसलेला जुना मोबाईल, आउटडेटेड नेते आम्हाला काय धमकी देणार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पलटवार। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। पंकजाला खासदार करा, नाहीतर तिला साताऱ्यात घेऊन जातो, मी राजीनामा देऊन तिला निवडून आणतो असे म्हणत उदयनराजे यांनी बीडकरांना भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना विजयी करण्याचे आवाहन केले आहे। आज कडा आष्टीमध्ये पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी उदयनराजे भावुक झालेले दिसून आले। त्यांनी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला। उदयनराजेंनी हेलिकॉप्टरमधून परळीत एंट्री केली, त्यावेळी त्यांना पाहण्यासाठी हेलिपॅडवर हेलिकॉप्टर उतरणार असलेल्या ठिकाणीच कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती। सभेत भाषणासाठी येताच उपस्थितांनी त्यांना नेहमीप्रमाणे कॉलर उडवण्याचा आग्रह धरला। यावेळी त्यांनी हा आग्रह स्वीकारत कॉलर उडवली आणि सभास्थळी टाळ्यांचा एकच कडकडाट झाला। यावेळी उदयनराजे म्हणाले, आजची सभा ही प्रचार सभा नाही तर विजयी सभा आहे, मी नेहमीच तुमचाच आहे आणि पंकजा काही वेगळी नाही असे म्हणत उदयनराजे यांनी भाषणाला सुरुवात केली। ते पुढे म्हणाले, आमचे वडील गेले तेव्हा माझे बोट धरायला कोणीही नव्हते, मात्र गोपीनाथ मुंडे यांनी माझे बोट धरले। छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन विचारतो, पंकजाला निवडून देणार ना, असा प्रश्न उदयनराजे यांनी विचारताच उपस्थितांनी एकाच आवाजात हो असे उत्तर दिले। त्यानंतर उदयनराजे म्हणाले, पंकजाला निवडून द्या, नाहीतर तिला मी साताऱ्यात घेऊन जाईन, मी राजीनामा देईन आणि तिला निवडून आणेल। उदयनराजे यांच्या भाषणाच्या वेळी पंकजा मुंडे यांनाही अश्रू अनावर झाले होते। मी लोकसभेत गेल्यावर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, धनगर आणि धनगर या मुद्द्यावर रखडलेले धनगरांचे आरक्षण मिळावे, कोर्टाने मान्य केलेले मुस्लिमांचे 5% आरक्षण याची अंमलबजावणी व्हावी, यासाठी मी कटिबद्ध असल्याचे बीड लोकसभा वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगत त्यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी 100 रुपयाच्या बॉन्डवर लेखी हमी दिली। पत्रकार परिषदेत बोलताना पुढे हिंगे पाटील म्हणाले की आज लोकसभेच्या निवडणुका विकासाच्या मुद्द्यावर लढवल्या जात नसून माझ्यासमोरील दोन्ही उमेदवार जातीपातींचे राजकारण करून मते पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्रात राजकारण करताना कधीही जातपात पाहिली नाही। मराठा आरक्षणाच्या मागणीवर मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवली सराटी येथे चालू असलेल्या आंदोलनास सर्वात अगोदर बाळासाहेब आंबेडकर यांनीच भेट दिली। गरजवंत मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही भूमिका बाळासाहेब आंबेडकर यांची आणि आमची देखील आहे, मात्र त्याउलट महाविकास आघाडीचे शरदचंद्र पवार यांनी कधीच ठोस भूमिका घेतली नाही आणि महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग बाप्पा सोनवणे यांनी कधीही मराठा आरक्षणासाठी ना कधी आंदोलन केले ना कधी आंदोलनात सहभागी झाले। त्यामुळे बजरंग सोनवणे यांना मराठा समाजाला जातीच्या नावावर मते मागण्याचा अजिबात अधिकार नाही। केवळ जातीपातीचे डाव टाकून मतदारांना मूर्ख बनवण्याचे काम चालू असल्यामुळे ते थांबवावं व आतापर्यंतच्या सरकारने समाजाला आरक्षणापासून दूर ठेवले म्हणून विश्वासार्हता संपुष्टात आली आहे। त्यामुळे समाजातून लेखी हमी देण्याची मागणी होत होती। त्यानुसार मी आज 100 रुपयाच्या बॉन्डवर मराठा, धनगर, मुस्लिम आरक्षणासाठी कटिबद्ध असल्याचे लेखी हमी देत आहे। तरी बीड जिल्ह्यातील तमाम जनतेला माझी विनंती आहे की माझ्या गॅस सिलेंडर या चिन्हासमोरील बटन दाबून
मला प्रचंड मताधिक्याने विजयी करावे, मी आपल्या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असेल, असेही अशोक हिंगे पाटील यांनी यावेळी सांगितले। बीड लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रचारार्थ अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुभाष राऊत हे चांगले सक्रिय झालेले दिसून येत आहेत। संपूर्ण जिल्हाभर ते झंझावती दौरा करत मतदारांच्या गाठीभेटी घेत पंकजाताई मुंडे यांना प्रचंड मताने विजयी करण्याचे आवाहन ते करत आहेत। ॲडव्होकेट सुभाष राऊत हे माजलगाव मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना खरात आडगाव येथे गेले असता गावकऱ्यांच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले। बीड लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या प्रचारार्थ आज बीड शहरात शरद पवार यांची जाहीर सभा पार पडली। या सभेमध्ये उमेदवार बजरंग बाप्पा सोनवणे यांनी त्यांना कोणीतरी लिहून दिलेले भाषण वाचून दाखवले। यावेळी त्यांनी बीड जिल्ह्यातील जनतेला खास करून मराठा समाजाला विविध आश्वासने दिले आहेत, परंतु सन 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये ते निवडणूक हरल्यानंतर 5 वर्षे कुठे गायब झाले होते, असा प्रश्न बीड जिल्ह्यातील सुज्ञ मराठा मतदार विचारू लागले आहेत। कारण की गत 5 वर्षाच्या काळामध्ये एकदाही बजरंग सोनवणे यांनी शेतकरी किंवा मराठा आरक्षण या विषयावर एकही आंदोलन करणे तर दूरच राहिले, परंतु ते कोणत्याही आंदोलनात सहभागी झालेले दिसून आले नाहीत। तरी देखील जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचे गोलगोल पद्धतीने सांगत जिल्ह्यातील मराठा समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न ते करत आहेत। परंतु मराठा समाजातील अभ्यासू आणि जाणकार मतदार मात्र बजरंग बाप्पा सोनवणे यांचे मराठा आरक्षणाच्या लढ्यात योगदान तरी काय, मराठा आरक्षणासाठी बजरंग बाप्पा यांनी कोणते आंदोलन करून आवाज उठवला, असाही प्रश्न बजरंग बाप्पा सोनवणे यांना विचारत आहेत। त्याचबरोबर शरद पवार साहेबांना जर खरोखरच मराठा समाजाबद्दल कळवळा असता तर त्यांनी सत्तेत असताना आजपर्यंत आरक्षण का दिले नाही। त्यांनी मराठा समाजाचा वापर केवळ मतदानापुरताच केल्यानेच मराठा समाजाची ही दुर्दशा झाली असून आरक्षणापासून मराठा समाज वंचित राहिला आहे, असेही मराठा समाजातील जाणकार मतदार बोलून दाखवत आहेत। त्याचबरोबर पवार साहेबांनी उमेदवार देताना देखील सखोल विचार केलेला दिसून येत नाही। सर्व गोष्टींचा अभ्यास असणारा एखादा अभ्यासू उमेदवार दिला असता तर मराठा समाज त्याच्या पाठीशी नक्कीच उभा राहिला असता, परंतु बजरंग बाप्पा सोनवणे यांना तर कोणत्याही विषयाचा सखोल अभ्यास तर सोडाच, परंतु सभागृहामध्ये बोलण्या एवढे वक्तृत्व देखील त्यांच्याकडे नसल्यामुळे ते खासदार झालेच तर लोकसभेत मराठा समाजाचे प्रश्न कसे मांडणार, असाही प्रश्न आता उपस्थित केला जाऊ लागला आहे। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा झुंजार नेता लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।